मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो या व्हिडिओच्या विषयाकडे वळण्याच्या अगोदर मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितोय। अनेक लोकांना हा व्हिडिओ बघितल्यानंतर असं वाटेल की मी महायुतीच्या विरुद्ध आहे किंवा बीजेपीच्या विरुद्ध आहे, किंवा जे नवीन प्रेक्षक आहेत, जे लोक या चॅनलला सबस्क्राइब करतील हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, त्यांना मी अगदी स्पष्टपणे एक गोष्ट सांगू इच्छितोय की मी हिंदुत्वाच्या विचारधारेवर बीजेपीला मतदान करणारा व्यक्ती आहे। त्यामुळे या व्हिडिओमध्ये जे मुद्दे मांडणार आहे त्यानंतर सुद्धा मी बीजेपीलाच मतदान करणार आहे। त्यामुळे जर तुम्हाला राहुल गांधींची किंवा काँग्रेसची चाटुकारिता मी करतो किंवा मग असे व्हिडिओ जर तुम्हाला पाहण्याची इच्छा असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करू नका। असे अनेक यूट्यूबवर आज अवेलेबल आहेत। पुण्यापासून वाजपेयी आहे, रवीश कुमार आहे, राजदीप सरदेसाईंचाही एक यूट्यूब चॅनल आहे, ध्रुव राठी आहे, असे अनेक यूट्यूब चॅनल आहेत जे चाटुकारिता करतात। अशा चॅनलला जाऊन तुम्ही सबस्क्राइब करू शकता। जर तुम्हाला क्रिटिकल विश्लेषण ऐकायचं असेल तर या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करू शकता। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा जो विषय आहे तो राजकारणाच्या पलीकडचा आहे। अत्यंत गंभीर विषयावर मी चर्चा करण्यासाठी हा व्हिडिओ बनवतोय। तुमच्या माझ्या आयुष्यावर, भविष्यावर, येणाऱ्या पिढीवर जो मुद्दा आज भारताच्या समोर, आर्थिक मुद्दा जो आज आपल्या देशाच्या राज्याच्या समोर आलाय, त्याच्यावर चर्चा करणं अत्यंत गरजेचं वाटलंय। आणि या आर्थिक दृष्ट्या जे देशाला आणि राज्याला नुकसान होतंय त्यामागचं एक प्रमुख कारण, ज्या मोफत योजना आपण चालवलेल्या आहेत त्या कुठेतरी फार मोठा इम्पॅक्ट करताना मला दिसत आहे। खास करून महाराष्ट्रात जी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे किंवा लाडका वारकरी, लाडका भाऊ आणि इतर योजना ज्या डायरेक्ट कॅश बेनिफिट देणाऱ्या योजना आहेत, म्हणजे डायरेक्टली तुमच्या खात्यात पैसे टाकणाऱ्या, महिन्याला दरमहा 1500 रुपये असतील, किंवा मी आता बीजेपीला इथे टार्गेट नाही करत आहे, कर्नाटकमध्ये काँग्रेसची सरकार आहे, तिथे सुद्धा महालक्ष्मी योजना सुरू आहे, तिथे काहीतरी 1000 का 1500 रुपये देण्याची योजना आहे। तेलंगणामध्ये सुद्धा अशी योजना देण्याचं प्रॉमिस होतं, वचन होतं, पण पैसे दिले नाही ते वेगळी गोष्ट आहे। पण इररिस्पेक्टिव्ह ऑफ पार्टी प्रत्येक पक्षाची सरकार अशा योजना आज देण्याचा प्रयत्न करतायत। आणि आम्ही निवडून आलो तर आम्ही महिलांना एवढे पैसे देऊ, 1000 रुपये, 1500 रुपये, 2500, 3000, जी काही रक्कम असेल। किंवा मग मध्य प्रदेशची बीजेपीची जी सरकार होती, म्हणजे आहे, ती महिलांना, म्हणजे ज्या विद्यार्थिनी आहेत 10वी 12वी पास केलेल्या, त्यांना स्कूटर द्या, कुठे लॅपटॉप द्या, सायकल द्या, अशा काही योजना सुरू आहेत। तर या योजनांच्या संदर्भात अनेक लोकांना एक गैरसमज आहे की अरविंद केजरीवाल यांनी अशा प्रकारची फ्रीबीज, या ज्या ट्रेंड आहे तो सुरू केलेला आहे। तर ही जी खबर आहे ना, ही इतकी सत्य नाही आहे मित्रांनो। याची जी मार्केटिंग आहे ती केजरीवालांनी केली आहे, पण याची सुरुवात ही तमिळनाडूमध्ये झाली आहे। जे लोक स्वतःला उच्च शिक्षित लोक मानतात, जे लोक उत्तर प्रदेश, बिहार किंवा उत्तर भारतीय लोकांना टार्गेट करतात की हे लोक गुटखा खाऊन थुकणारी लोक आहेत किंवा अशिक्षित लोक आहेत, फुकटचं खाणारी लोक आहेत, तर फ्री बीजची सुरुवात ही तमिळनाडूमध्ये झालेली आहे। जयललिता यांनी सगळ्यात पहिलं या गोष्टीची सुरुवात केलेली होती। फ्रीची दारू असेल, फ्रीची TV, वॉशिंग मशीन, इथपर्यंत की कोंबड्यासुद्धा फ्रीमध्ये वाटल्या जात होत्या, आहेत, वाटतायत आजही, बंद झालेलं नाही आहे। DMK, AIADMK या दोन पक्षांनी आपसामध्ये निवडणूक जिंकण्यासाठी सगळ्यात पहिलं फुकटचं सामान विकण्याची सुरुवात तमिळनाडूमध्ये केलेली होती। आणि तोच व्हायरस मग इतर थोड्या राज्यांमध्ये वाढायला सुरुवात झाली। पण केजरीवाल आणि या पक्षांमध्ये एवढाच फरक आहे की या पक्षांनी कधीही आपण दिलेल्या मोफत गोष्टींचा प्रचार केलेला नाही। इलेक्शन कमिशनला लपून रात्रीच्या वेळी अशा गोष्टी वाटण्यात येत होत्या, पण केजरीवालांनी हा ट्रेंड बदलला। त्यांनी मार्केटिंग करायला सुरू केली की आमची सरकार फ्री बिजली, फ्री पाणी, फ्री आरोग्याची सुविधा असतील या देते, आणि याच मुद्द्यावर त्यांनी मतं मागायला सुरुवात केली। बाकी कामं आम्ही नाही करणार, बाकी कामं करणं आणि आमची सरकार यांचा काहीही संबंध नाही आहे, फक्त फ्री पाणी, बिजली, आरोग्य यांच्या सुविधा आम्ही देतोय आणि याच मुद्द्यांवर लोकांनी आम्हाला मतदान करावं, अशा ॲडव्हर्टिजमेंट पेपरामध्ये केजरीवालच्या सरकारने छापलेलं आहे। त्यामुळे मग इतर पक्षांना सुद्धा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली की आम्हालाही अशा योजना द्याव्या लागतील। त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी शिवराज सिंग चौहान जेव्हा बीजेपीचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी एक लाडली बहन योजना काढली की एवढी रक्कम आम्ही महिलांच्या खात्यांमध्ये टाकू।
तर हीच योजना जेव्हा महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा सरसकट निवडणूक जिंकण्यासाठी, मी अगदी स्पष्टपणे शब्द वापरतोय, निवडणूक जिंकण्यासाठीच ही योजना महाराष्ट्रात राबवण्यात आलेली होती. आणि मी अगदी सरळपणे म्हणतोय, महायुतीचा मतदार असून सुद्धा म्हणतोय की हा सगळ्यात मोठा ब्लंडर होता महायुती सरकारचा. कारण जो बजेट या योजनेसाठी एकनाथ शिंदेंच्या सरकारने समोर ठेवलेला होता जवळपास 46,000 कोटींचा, जो की एकूण GDPचा 10% हिस्सा आहे. 10% अंदाज लावताय, 10%. आणि ही योजना त्यावेळी आणली गेली आहे जेव्हा महाराष्ट्रावर जवळजवळ 7 कोटी रुपयांचा कर्ज आहे आणि 1 लाख कोटींचा फिस्कल डेफिसिट आहे. इतका कर्जात महाराष्ट्र असताना तुम्ही अशा योजना राबवताय, अशा फ्रीबीज फक्त निवडणूक जिंकण्यासाठी, एकदम म्हणजे कुठल्याही प्रकारच्या एक सेक्शन वाईज डिवाईड न करता सरसकट प्रत्येक महिलेला, या वयोगटाच्या वरती जी कोणी महिला येईल त्या महिलेला 1500 रुपये आम्ही देणार. आणि कशासाठी? तर तिने आम्हाला मतदान करावं म्हणून. त्यामुळे एकनाथ शिंदेंची जी सरकार आहे ती आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्राला अगदी नुकसान पोचवणारी होती. कारण देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले 2014 ते 2019, तेव्हा मागचे 15 वर्ष NCP आणि काँग्रेसची आघाडीची सरकार होती. आणि त्या सरकारने जितकं आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्राचं नुकसान केलेलं होतं त्या नुकसानातून बाहेर काढण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी केला. आणि त्याच्यामुळंच देवेंद्र फडणवीसांचं मी अगदी पुढे येऊन समर्थन करतो. वारंवार त्यांच्या पॉलिसींचं मी पुढे येऊन समर्थन केलेलं आहे. हिंदुत्वाच्या विचारासाठी मी देवेंद्र फडणवीसांच्या मागे आहेच, पण त्या हिंदुत्वापेक्षाही किंवा त्याच्या बरोबरीनं जे आर्थिक विकास करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी केला आहे ना, त्याच्यासाठी मी देवेंद्र फडणवीसांना समर्थन करतो. आणि मग उद्धव ठाकरे सरकार आलं, कोविडचा काळ आला, त्याच्यामुळं महाराष्ट्राचं नुकसान झालं. त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंचं जेव्हा सरकार पडलं, त्याच्यानंतर महायुतीचं सरकार येणार जेव्हा असं चित्र स्पष्ट झालं आणि देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होतील असं सगळ्यांच्या मनात होतं. आणि तेव्हा BJPने अचानकच एक घोषणा केली की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील. तेव्हा माझ्या मनात आलं की तुम्ही राजनैतिकदृष्ट्या हा मास्टर स्ट्रोक आहेच, पुढे याचा BJPला फायदा होईल, पण एक राज्याचा नागरिक म्हणून माझ्या राज्यासाठी जेव्हा एखादा व्यक्ती 5 वर्ष मुख्यमंत्री राहिलाय, त्याने आर्थिकदृष्ट्या या राज्याचा विकास केलाय, त्याला तुम्ही उपमुख्यमंत्री केलं. आणि एखादा व्यक्ती जो ठाण्याच्या बाहेर कधी निघालाच नाही आहे यापूर्वी त्यांनी कधी महाराष्ट्र सरकार म्हणून सरकारमध्ये एक फार मोठी भूमिका निभावलेली नाही आहे, त्या व्यक्तीला तुम्ही डायरेक्टली मुख्यमंत्री केलं. आणि त्यांनी पक्ष फोडून हा पक्ष बाजूला केलेला होता, शिवसेना नावाचा. त्यामुळे त्याच्यासाठी राज्य सरकार चालवण्यापेक्षा आपला पक्ष टिकवणं हा एक मोटिव्ह किंवा अजेंडा जास्त महत्त्वाचा होता. आणि येत्या 2.5 वर्षात निवडणुकासुद्धा होणार होत्या. त्यामुळं आपला पक्ष टिकावा, शिवसेना ही आपलीच आहे, हे सिद्ध करणं शिंदेंसाठी जास्त महत्त्वाचं होतं. त्यामुळे लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर मोफत फ्रीमध्ये पैसे देणारी योजना असेल, अशा अनेक योजना शिंदे सरकारने अगदी वारेमापपणे सुरू केल्या. आणि त्याचा जो नुकसान आहे आज महाराष्ट्राला सहन करावं लागतंय. एकतर तुम्ही निवडणुकीच्या दरम्यान ही रक्कम 1500 रुपयांची आम्ही काय 3000 पर्यंत वाढवू असं वचन दिलं. 2200 3000 किती जी काही रक्कम असेल ती रक्कम आम्ही वाढवू असं तुम्ही वचन दिलं. आता वचन दिलं तर आहे, पण जो बजेट आहे त्याच्यात तुम्हाला वाढ करता येत नाही आहे. आता वाढ करता येत नाही आहे, त्यामुळे काँग्रेसवाले किंवा शरद पवारांच्या पक्षाचे किंवा उद्धव ठाकरेंचे तुम्हाला टार्गेट करतायत की तुम्ही वचन दिलं आणि तुमच्या वचनावरून तुम्ही मागे फिरताय. त्यामुळे तुमचं राजकीयदृष्ट्या तुम्हाला नुकसान होतं आहे, पण आर्थिकदृष्ट्या सुद्धा या महाराष्ट्राचं मोठ्या प्रमाणात नुकसान व्हायला लागलं आहे. आणि एक BJPचा मतदार म्हणून मला कुठेतरी या विषयावर बोलावंसं वाटतंय. आणि लोकांनी सुद्धा राजकारणाला बाजूला ठेवून थोडंसं सरकारला विचारलं पाहिजे या गोष्टीवर. तुम्ही राशन फ्रीमध्ये देताय, महिलांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे टाकताय. जर राशन, एज्युकेशन, आरोग्य डायरेक्टली तुम्ही कॅश बेनिफिट देताय, तर मग लोक काम का करतायत? लोकांनी घरी बसावं. युवा वर्गाला काम करण्याची गरजच नाही आहे ना. एकतर तुम्ही जे कोविड काळात राशन फ्री दिलं मोदी सरकारने, ती अगदी चांगली गोष्ट होती, अनेक लोकांना त्याच्यापासून मदत झाली. पण जेव्हा लॉकडाऊन उठलं, कोविड पूर्णपणे संपलेलं आहे, पण अजूनही तुम्ही का सरसकट प्रत्येक व्यक्तीला राशन हे मोफत देताय?
किती मोठ्या प्रमाणात याचं नुकसान होतं याचा अंदाजा आहे? आर्थिकदृष्ट्या भारताला याचा इतका मोठा नुकसान होतंय की अंदाज लावता येणार नाही. अंदाज. पैसे घ्या लोकांकडून, फक्त आरोग्याच्या सुविधा आणि शिक्षण या 2 गोष्टी माझ्या मते मोफत दिल्या पाहिजेत. कारण शिक्षण हे मानवी जीवनासाठी एक मूलभूत गरज आहे आणि सगळ्यात जास्त खर्च जो आज आपला होतो तो दवाखान्यात गेल्यावर होतो. थोडंसं काही ऑपरेशन करायचं असलं की लाखो रुपये आज जातात आणि जो मिडल क्लास फॅमिली असते त्यांचं डायरेक्टली ते लोक गरिबी रेषेखाली त्या दवाखान्यामुळे होतात, त्या दवाखान्याच्या खर्चामुळे येतात. त्यामुळे आयुष्मान कार्ड असेल किंवा इतर योजना ज्या राज्य सरकारने चालवलेल्या आहेत त्या योजना ठीक आहेत, पण लाडकी बहीण योजना, लाडका वारकरी, लाडका भाऊ किंवा या योजना तुम्ही चालवलेल्या आहेत त्या अगदी राज्याला नुकसान पोहोचवणाऱ्या आहेत. आज जर तुम्ही पंजाबची परिस्थिती पाहाल तर पंजाब हा पूर्णपणे लुटलेला राज्य झालेला आहे. सगळ्यात जास्त कर्ज जर भारतामध्ये कुठल्या राज्यावर असेल तर तो पंजाब आहे आणि तिथे कोणत्या पक्षाचं राज्य आहे तर आम आदमी पक्ष. केजरीवालांचा मुख्यमंत्री मानसिंग हा तिथे राज्य करतोय. आज काय परिस्थिती झाली आहे त्या राज्याची? जे वचन 1000 रुपये दरमहा देण्याचं वचन त्यांनी केलेलं होतं ते सुद्धा पैसे त्यांना देता येत नाही आहेत. काँग्रेसची सरकार तेलंगणाचा मुख्यमंत्री आज येऊन म्हणतोय की मला तर मुख्यमंत्री झाल्यानंतर कळालं की आमच्या राज्याची आर्थिक परिस्थिती काय आहे. कर्नाटकमध्ये आज लाईट जी आहे ती डबल ट्रिपल याचं बिल येतोय. पहिल्यांदा तुम्ही म्हणालात की आम्ही मोफत वीज देऊ, पण आता तुम्ही 3 गुणा 4 गुणा आणि कुठे तर मी ऐकलं की 10 गुणा सुद्धा बिल येतोय. जर अशीच परिस्थिती निर्माण होणार असेल तर महाराष्ट्र आज जरी आपल्याला एक स्थिर राज्य दिसत असला तरी सुद्धा येत्या 20-25 वर्षांच्या काळात हीच परिस्थिती जर या योजना अजूनही चालत राहिल्या आणि BJPने राजकीयदृष्ट्या काहीतरी ठाम निर्णय घेतला नाही तर महाराष्ट्रात सुद्धा हीच परिस्थिती निर्माण होऊ शकते. आणि एक महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मला माझ्या राज्यात ही परिस्थिती नको आहे. महाराष्ट्राची प्रतिष्ठा ही संपूर्ण भारतात एक विकसनशील राज्य, आर्थिकदृष्ट्या प्रबळ राज्य, इथली जी मराठी लोक आहेत ती आर्थिकदृष्ट्या सशक्त आहेत अशी इमेज जी संपूर्ण भारतात आहे, तीच जी छवी आहे ती संपूर्ण भारतात राहू द्या. तुमच्या राजकारणासाठी लाडकी बहीण योजना अशा योजनाकडून महाराष्ट्राला तुम्ही नुकसान पोहोचवू नका. आणि खरं तर ना मित्रांनो, माझं जर तुम्ही राजकीय विश्लेषण जर माझं तुम्हाला सांगायचं म्हटलं तर लाडकी बहीण योजनेमुळे BJPला काहीही फायदा झालेला नाही. 1-2% मतांचा फरक जरी जो त्यांच्याकडे ट्रान्सफर झाला असेल, पण मुळात जे मतदार त्यांच्या जवळ आले ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आले. जर तुम्ही लाडकी बहीण योजना किंवा त्या योजनेमध्ये आम्ही इतके पैसे वाढवू अशी घोषणा जरी केली नसती तरी सुद्धा जर 10-15 जागांचा फरक आला असता, पण जेवढे जी जागा आहेत तुम्हाला आल्या तेवढ्याच जागा तुम्हाला येणार होत्या. जर तुम्ही हिंदुत्वाच्या अजेंडावर इलेक्शन लढवणार होता, तुम्हाला गरजच नव्हती लाडकी बहीण योजना किंवा अशा योजना आणायची. त्यामुळे माझं असं मत आहे की अशा योजनांना लवकरात लवकर सुप्रीम कोर्टने तरी इंटरव्हीन करून बंद करायला लावलं पाहिजे. नरेंद्र मोदी हे पहिले नेते होते आणि एकुलते एक नेते होते या भारतात जे रेवडी कल्चरच्या विरोधात बोलण्यासाठी पुढे आलेले होते. पण आम आदमी पक्ष, काँग्रेस असेल किंवा BJP मधले जे राज्यातले मुख्यमंत्री असतील, शिवराज सिंग चौहान सारखे, त्यांनी ज्या योजना चालवल्या आणि मग त्याचा फरक निवडणुकीमध्ये दिसू लागला तेव्हा इतर राज्यांमध्ये सुद्धा अशा योजना चालवायला इतर पक्षांनी सुरुवात केली. झारखंड असेल, महाराष्ट्रात सुद्धा देवेंद्र फडणवीसांना सुद्धा आता याच्या विरोधात बोलता येत नाही. विचार करा, इतकी गंभीर परिस्थिती आज निर्माण झाली आहे. फ्री वीज म्हणजे लोकांना आता आपला हक्क वाटायला लागलेला आहे. असं वाटतंय की सरकारची ही ड्युटी आहे तुम्हाला मोफतचे पैसे देणं. सरकारची ड्युटी तुम्हाला मोफत पैसे देणं नाही आहे. सरकारची ड्युटी हे लॉ अँड ऑर्डर राज्यामध्ये बनवून ठेवणं, लॉ अँड ऑर्डर बनवून राज्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आणणं, इथं इन्व्हेस्टमेंटसाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते डेव्हलप करणं हे राज्याचं काम आहे. आणि ते मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस अगदी चांगल्या प्रकारे करत होते आणि आत्ताही मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यासाठीच प्रयत्नशील आहेत. पण मध्ये जो काळ आला होता ना 5 वर्षाचा उद्धव ठाकरेंचा आणि एकनाथ शिंदेंचा, त्याच्यामुळे जी गाडी इतक्या मेहनतीने 2014 नंतर देवेंद्र फडणवीसांनी रुळावर आणलेली होती तो पुन्हा एकदा रुळावरून उतरलेला आहे. आणि जर ह्याच्यावर आपण ठाम निर्णय घेतला नाही तर ही ट्रेन लवकरच पंजाब आणि दिल्लीच्या मार्गावर महाराष्ट्राची सुद्धा
आपल्याला चालताना दिसून येईल. त्यामुळे आपल्यासारख्या BJPच्या मतदारांनी हा प्रश्न विचारला पाहिजे. असो मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.